त्या नानांनी कुठं अडकवून ठेवलंय मला. ए काय काम आहे? तुला सांगितलं ना त्या नंबरवर फोन करायचा नाही म्हणून. हो मला पण काय हौस नाही आलेली की मला फोन करायची. घरी पोलीस आल्यात, त्यांच्या अपघाताची चौकशी करतायत. हो जो अपघात झालाच नाही त्याची काय उत्तर देऊ मी? पोलीस? मॅडम पोलीस त्या गाडीवाल्याच्या अपघाताची चौकशी करतायत. हॅलो, मी काय सांगते नीट ऐकायचं. कुठेही थोबाड उघडायचं नाही आणि सत्य कोणाला कळता कामा नये. आलं लक्षात? हो मालकीनबाई. तुम्ही खोटं बोलताय हे कळलंय मला. तुमचा आणि तुमच्या मालकिनीचा खेळ आता संपलाय. कसला खेळ? कोण मालकीनबाई? तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही. कळत नाहीये ना? आता कळत. मला सांगा तुम्ही आता कुणाशी बोलत होता फोनवर? मी तर नाव पण ऐकलं. काय नाव होतं बरं? द वरून काहीतरी होतं. दीपा. नाही हो मॅडम, मी दामिनी मॅडमशी बोलत नव्हते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझा नाही तुमचा झालाय. पोलिसांना मूर्ख समजताय का? मी तर कुणाचंच नाव नाही घेतलं. मग तुम्हाला कसं कळलं की मी कुणाबद्दल बोलते? हा, याला काय म्हणतात माहितीये? चोराच्या मनात चांदणं. आता गप गुमान कबूल करा. तुमचं आणि दामिनी मुजुमदारांचं काय कनेक्शन आहे? काय करायला सांगितलं होतं त्यांनी? बोला. बोला लवकर. हे बघा, गपचूप गुन्हा कबूल करा. तुमच्या मालकिनीचं नाव सांगा आणि माफीच्या साक्षीदार व्हा. अहो निदान त्याच्यामुळे तरी तुमची शिक्षा कमी होईल. सांगा. नाही मॅडम, तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच कळत नाहीये. ठीक आहे, नाही सांगायचं ना तुम्हाला? मला माहितीये तुमच्याकडनं कसं काढून घ्यायचं ते. असा कसा कोणी ऑफिसर त्या गाडीवाल्याच्या घरी चौकशीसाठी जाऊ शकतो? मॅडम मला पण काय कळत नाहीये. त्या बाईचा पत्ता फक्त आपल्याला आणि इन्स्पेक्टर बाविस्करला माहित होता. इन्स्पेक्टर बाविस्कर. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? मधुसूदन नाईक ही केस आता बंद करा म्हणून. हो मॅडम, केस बंदच केले आम्ही. बंद केले? मग त्या गाडीवाल्याच्या घरी चौकशीसाठी कोण गेले? काय आहे ना, तुम्हाला नको तिथे डोकं चालवायचं असतं. तुम्हाला पैसे मी उगाच देत नाहीये. मॅडम अहो कसली चौकशी? कशाबद्दल बोलताय तुम्ही? पण मग त्या बाईकडे कोण गेले? नाही मॅडम, आमच्या डिपार्टमेंट कडून तरी कोणी गेलेलं नाही आहे. काहीतरी गडबड आहे मॅडम. गडबड आहे हे मलाही कळतंय. तुम्ही ठेवा फोन, माझं मी बघते काय करायचं ते. मॅडम मी लगेच त्या बाईकडे जाऊन येतो. ताबडतोब निघा. नेमकं हे सगळं कोण करते ना हे कळलं पाहिजे आपल्याला. हे सगळं कोण करते ते, कोण माझ्या मागे हात धुवून लागले तेच कळत नाहीये. ओके मॅडम. सावीचा फोन? ती का फोन करायला? हा बोल की सावी. हा हवालदार कांबळे. काय? या बाईंना समजुतीची भाषा कळत नाहीये. एक काम करा, या बाईंनीच त्यांच्या नवऱ्याचा खून केलाय अशी तक्रार नोंदवा
आणि यांना अटक करण्यासाठी आपली टीम पाठवा. अगं काय बडबडायला लागल्यास? हो, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तोंड उघडतीलच की या. लवकरात लवकर आपली टीम इथं पाठवा. कुठली टीम? काय काय बडबडाल्यास? सांगते सगळं खरं सांगते. माझा नवरा जिवंत आहे. त्यांचा अपघात झालाच नाहीये आणि त्यांच्या हातून देखील कोणाचा अपघात झाला नाही. वा वा सावी मॅडम, जमले की तुम्हाला? हा, मी ही अशी खोटी साक्ष द्यावी म्हणून मला पैसे मिळाले होते. पैसे कोणी दिले होते? काय विचारतीये मी? दामिनी मॅडम. आता हे सगळं मी जिथं सांगेल तिथं जाऊन कबूल करायचं. कळलं? हो मॅडम. देवी आई, सावी खूप आशेने त्या बाईला भेटायला गेली आहे ग. तिला तिच्या कामात यश मिळू दे आणि तिला हवे असणारे सगळे पुरावे सापडू देत बघ. आणि आईंचं सत्य सगळ्यांसमोर येऊ दे. खरं धैर्य भाऊजी आणि सावीने त्यांच्या संसारात लय वनवास भोगलाय. तो वनवास आता संपू दे ग आणि त्यांचा सुखाचा संसार होऊ दे. आता त्यांच्यावर कसलंही संकट येऊ देऊ नकोस बघ. हीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. धैर्य भाऊजी कधी आले? देवा, हे नक्कीच सावीला भेटायला चालले असतील. कसंही करून ताईला आणि रीनाला सांगायलाच पाहिजे. भाऊजींना जर सावी खोलीत नाहीये आणि तिच्या जागी रीना आहे हे कळलं तर लयच मोठा प्रॉब्लेम होईल. आता काय काय करू मी? सावी, वहिनी, अहो अजून सावीचा फोन नाही आलेला.